महाराष्ट्रातील परतवाडा शहरात होणाऱ्या महाशिवपुराण कथेला तुम्ही यायचं असेल तर ते कशा मार्गाने याल त्याची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आणि अध्ययन समाचारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आम्ही आता कार्यक्रमस्थळी आहोत। कार्यक्रमस्थळावरचा हा आपण व्हिडिओ आपण पाहत आहे। या सर्वत्र आंब्यांच्या झाडांच्या बगीचेच्या मागे पूर्ण कार्यक्रम स्थळ आहे। हा परिसर तुम्ही जो पाहता याच्या काहीच अंतरावर मुख्य परतवाडा ते अंजनगावकडे जाणारा राज्य महामार्ग आहे। महाराष्ट्रातील परतवाडा शहरालगत 6 ते 12 मे दरम्यान महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण सध्या परतवाडा ते अंजनगाव या राज्य महामार्गावर आहोत। याच महामार्गावरील सावडी दातुरा शिवशेष शिवारा या कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। बाहेरगावून येणाऱ्या भक्तांसाठी विशेष सूचना आहे की परतवाडा शहरातून आल्यानंतर अंजनगाव मार्गावर या कथास्थळी जाण्यासाठी कुठल्याच वाहनांचा वापर करता येणार नाही, कारण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी 5 ते 12 मे दरम्यान या मार्गावरील पूर्णतः वाहतूक वळती करत बंद केली आहे। त्यामुळे परतवाडा ते अमरावती मार्गावर येणाऱ्या चांदूर बाजार नाक्यावरून अचलपूर हरम खांजमानगर मार्गे टवलार पुनश्च याच मार्गावरील टवरार नाक्यावर वाहतूक वळती करण्यात आली आहे। एकंदरीत मध्य प्रदेशातील बैतूल, भसदाई, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, नागपूर, अमरावती या मार्गे येणारी वाहतूक पूर्णतः चांदूर बाजार नाक्याच्या माध्यमातून हरम खांजमानगर टवलार नाक्यावर येणार आहे। परतवाडा ते सावडी हा रस्ता पूर्णतः बंद राहणार आहे। त्यामुळे टवलार नाक्यावरूनच सर्व वाहनांची वर्दळ राहणार आहे। सोबतच अकोला, अंजनगाव, अकोट, औरंगाबाद या मार्गावरून येणारी वाहतूकही त्याच मार्गे टवलार नाका ते चांदूर बाजार नाक्यावर पोहोचणार आहे। या मार्गावरील परतवाडा ते अंजनगाव मार्गावरील वाहतूक कथेदरम्यान पूर्णतः बंद राहणार असल्याची अधिसूचना तशी निर्गमित करण्यात आली आहे। एकंदरीत या शिवमहापुराण कथेला येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे।